कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदी गावामध्ये असणाऱ्या मठाला 700 वर्षाची परंपरा आहे। अनेक वर्षापासून जे काही हत्ती आहेत या धर्माच्या किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या सहभागी असतात। दर सालाबादप्रमाणे दरवर्षी विविध कार्यक्रम हे संपन्न होत असतात आणि आपण पाहतोय की काही महिन्यापासून वनताराला या माधुरी हत्तीनीला जी की नांदी मठामध्ये असते, या नांदी मठातून तिला वनताराला हलवण्याच्या हालचाली चालू झाल्या। त्यानंतर आपण पाहतोय जनतेतून आक्रोश होताना दिसतोय। जन आंदोलन करताना दिसतोय। विविध निवेदनं देत असताना आपण पाहिले की काल कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला आणि माधुरीला वनतारातून आमच्या परत द्यावी, नांदी या मठामध्ये परत यावी, धार्मिक जे काही कार्यक्रम आहेत हे पुन्हा माधुरीच्या समवेत व्हावेत अशीच इच्छा या जैन बांधव असतील किंवा नांदणीतील मठाचे जे काही भक्त असतील यांची आहे। तसेच सामाजिक धार्मिक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध जनतेची किंवा नेत्यांचे आहेत। तर नेमकं ही माधुरी जी आहे धार्मिक कार्यक्रमात असते, तर धार्मिक महत्त्व काय आहे माधुरीचं या सर्व जैन मठामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण गिजोने गावामध्ये आलेलो आहोत। गिजोने गावामध्ये चातुर्मास चालू आहे, त्यानिमित्ताने येथे प्रवचन भाविक भक्तांसाठी येथे चालू असताना विद्यासागरजी महाराज आहेत यांच्या मुखातून आपण ऐकणार की नेमकं या मठात जी माधुरी आहे गेली 35 वर्षे माधुरी या मठात आहे, तर तिचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि माधुरी परत आल्यानंतर परत काय कार्यक्रम या माधुरीच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम होतात हे जाणून घेणार। तर महाराजजी आपलं स्वागत आहे। वनतारातून माधुरी यावी यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत, अगदी राज्य सरकार ते केंद्र सरकारपर्यंत, अगदी राष्ट्रपतींच्यापर्यंत हा निर्णय मागे घ्यावा आणि माधुरी परत यावी यासाठी प्रयत्न चालू आहेत। हे सर्व होत असताना माधुरीचं महत्त्व धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा त्या जैन मठामध्ये काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना जाणायचं आहे। जो जिनसेन स्वामींचा नांदणी मठ आहे त्या मठाची जी परंपरा आहे ती हजारो वर्षांची आहे। हत्तीची परंपरा आहे ती 700 वर्षाची आहे असा इतिहास बऱ्याच शास्त्रामध्ये आणि शिलालेखमध्ये नमूद आहे। आणि त्यानुसार जी नांदी मठातील जी हत्तीन माधुरी किंवा महादेवी जिला म्हटलं जाते ती निश्चित रूपानं त्यांचे धार्मिक महत्त्व जर जाणून घ्यायचे असेल तर एक पंचकल्याण कार्यक्रम असतील, विधान कार्यक्रम असेल, त्या विधान महोत्सवामध्ये भगवंतांची सेवा, भगवंतांची आराधना आणि भगवंतांची भक्ती आणि त्याचबरोबर भगवंतांची सेवा किंवा त्याचबरोबर निश्चित रूपानं त्या सेवेच्या माध्यमातून बऱ्याच जणांना निश्चित रूपानं सेवेची संधी देण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ ह्या त्या माधुरी हत्तीनीच्या द्वारे या मठामध्ये 700 वर्षापासून केला जात आहे। आणि जर आत्ता जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून हे धार्मिक महत्त्व काढून घेतल्यासारखं निश्चित रूपानं मठाच्या बाबतीत हा विषय होऊ शकतोय। आज हजारो आणि लाखो वर्षाची परंपरा असणारे असे अनेक मठ आहेत, अनेक संस्थान आहेत आणि त्या संस्थानाच्या माध्यमातून या सगळ्या धार्मिक क्रिया पार पाडल्या जातात। आणि संविधानामध्ये प्रत्येक धर्माला आपलं आपलं धार्मिक महत्त्व किंवा धार्मिक विधी पार पाडण्याचं स्वायत्तत्व आणि स्वातंत्र्य हे संविधानानं स्वतः दिलेलं आहे। आणि ते भारताचं संविधान पूर्ण विश्वामध्ये एक प्रसिद्ध संविधान आहे आणि या संविधानानं आम्हाला ते महत्त्व दिलं आहे, ते फक्त धार्मिक महत्त्व आमचं निघू नये आणि म्हणून माधुरी धार्मिक महत्त्वाकांक्षा ठेवणारी ती हत्तीन होती। म्हणून त्या हत्तीनीच्या बाबतीत एवढा आत्मक्लेश आणि आत्म आक्रोश आणि जन आक्रोश या समाजामध्ये उठत आहे आणि म्हणून तिचं धार्मिक महत्त्व बऱ्याच वर्षाचं ते धार्मिक महत्त्व आहे आणि यासाठी ही मागणी आहे। माधुरी हत्ती जशी नांदणीच्या मठामध्ये आहे तशी इतर मठामध्ये सुद्धा हत्ती असतील, त्याच पद्धतीने त्यांचं धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग देखील असेल, त्यांचं देखील सेवा व्हावीसाठी प्रयत्न असणार आहे आपला। हां, बरोबर आहे। तुम्ही जो प्रश्न केला आहे निश्चित रूपानं बऱ्याच मठांना जैन असतील, लिंगायत असतील, हिंदू असतील, आज निश्चित रूपानं त्या माधुरीची जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर आज 4 परत मठांना आणि पत्र पेटाचं आलेलं आहे। त्यामध्ये शेडबाळचं असेल, तासगावचं हिंदू पीठ असेल, त्यानंतर रायबागचं लिंगायत पीठ असेल आणि त्यानंतर रायबाग हे 4 पीठांना परत पत्र आलेले आहेत। त्यामुळं जर या व्यवस्थेमध्ये जर आम्ही कमी पडलो आणि माधुरीच्या अवस्थेमध्ये नाही जर आम्ही निश्चित रूपानं जर ह्या अवस्था स्वीकारल्या गेल्या तर धार्मिक व्यवस्था आणि धार्मिक अनुष्ठान पार पाडायला प्रत्येक धर्मालाच ही भविष्यामध्ये निश्चित रूपानं बरेच संकट येणार आहेत। त्यामुळं माधुरी हा फक्त नुसता जैन धर्माचा विषय असा प्रश्न नाही। आज निश्चित रूपानं माधुरीच्या विषयी असा घटना झालं, भविष्यामध्ये धनगर समाजामध्ये बाळूबाबांच्या मेंढ्या असतील त्याच्याविषयी असा होऊ शकतोय। त्याच्यानंतर हिंदू समाजाचा जो रिंगण सोहळा असतो त्यामध्ये घोडा असेल त्याचा विषय येऊ शकेल। त्यानंतर लिंगायत समाजामध्ये त्यांचे धार्मिक विधी असतात त्यामध्ये त्यांचे हत्तीचे, त्यांचे घोड्याचे आणि त्यांचे जे प्राणी आहेत त्याच्याविषयी असे समाज येतील। अशा जर समाजांच्या प्रसंग आले तर लाखो वर्षांनी भारत देश ज्या वेळेपासून भारत देशाची स्वतंत्रता आणि भारत देशाची जी अस्मिता आहे ती लाखो हजारो वर्षाची अस्मिता आहे आणि देशाची संस्कृती आणि संस्कार आहेत आणि ती धर्माच्या व्यवस्थेवर आणि साधूंच्या व्यवस्थेवर चालणारी एक ही संस्कृती आहे। त्यामुळे ह्या संस्कृतीमध्ये खंड पडत जाईल। त्यामुळे यामध्ये माधुरीचा विषय फक्त एका धर्मापुरता नाही
हा पूर्ण भारत देशाचा आणि भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय संस्कारांचा अस्मितेचा विषय बनलाय. म्हणून यामध्ये एवढा मोठा जनसागर आणि जन आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. वनतारांनी जर माधुरी परत दिली तर पूर्ववतपणे जे काय धार्मिक कार्यक्रम असतील त्यामध्ये माधुरी सहभागी होऊ शकते किंवा मठामार्फत सहभाग करू शकतात. ज्यावेळी माधुरी परत येईल, परत आल्यानंतर आणि परत आणण्याचा प्रयत्न हा सगळ्यांचा आहे आणि आमची तर पूर्ण मनापासून सगळ्यांची इच्छा आहे की माधुरी परत येणार. हा प्रश्न आहे. त्याबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, माधुरी परत आली की धार्मिक विधी विधान या गोष्टी आहेत जशा पूर्ववत होत्या आणि जी धर्माची परंपरा आहे, धर्माचे विधी आहेत ते पूर्ववत तशाच चालू राहतील. त्यात कोणताही खंड पडणार नाही. त्यामुळे अशीच चालणार आहेत. आणि ह्या माधुरीविषयी नाही, सगळ्यांच्याच धर्म परंपरा तशा त्यांच्या धार्मिक विधी जशा अनादी काळापासून चालत आल्यात त्या तशाच चालत राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून हा जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारलं जात आहे आणि हे आता नुसतं महाराष्ट्रपुरतं नाही, भारत देशामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. आज मध्य प्रदेशमधले बरेच साधू संत याच्यावर भाष्य करत आहेत. आज राजस्थानमधले बरेच साधू संत याच्यावर भाष्य करत आहेत. आज गुजरातमधील, दिल्लीमधील, आज राजस्थानमधील, उत्तर प्रदेशमधील, बिहारमधील हे सगळे साधू संत या माधुरीच्या हत्तीच्या विषयामध्ये इन्व्हॉल्व झाले आहेत. हा फक्त प्रश्न नुसता माधुरी हत्तीचं नाही तर ज्यांचं धार्मिक संस्कृती आणि संस्काराचं केंद्र आहे याचा विषय आहे. यामुळे सगळेजण इन्व्हॉल्व होऊन आपली धार्मिक व्यवस्था आम्हाला करून द्यावी ही व्यवस्था मांडण्यासाठी हे सगळेजण बोलत आहेत.